नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 11, 12 आणि 13 ऑगस्ट 2026 दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महत्त्वाचे प्रश्न यामध्ये मी घेतलेले आहेत आणि स्पष्टीकरण देखील मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर चला, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर लोकसभेमध्ये मंजूर झालेल्या केरळ नाव बदल विधेयक 2026 नुसार केरळ राज्याचे प्रस्तावित नवीन नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर केरळम असे. काय तर केरळम. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केरळ नाव बदल विधेयक 2026 नुसार केरळ या राज्याचे प्रस्तावित नवीन नाव केरळम असे आहे. तर महत्त्वाचे आपण पॉइंट्स पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावित नवीन नाव केरळम, सध्याचे नाव केरळा आणि मांडणारे तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि या लोकसभेची मंजुरी तर 11 ऑगस्ट 2026 या रोजी आणि राज्यसभेची मंजुरी 12 ऑगस्ट 2026 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, घटनेतील बदल तर भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये ऐवजी फर्स्ट शेड्यूल ऐवजी केरळाऐवजी केरळम असे नाव समाविष्ट करण्याचा यामध्ये प्रस्ताव करण्यात आलेला आहे. तर मल्याळम अस्मिता तर मल्याळम भाषेमध्ये राज्याला पारंपरिकरित्या केरळम असे संबोधले जाते, तर स्थानिक भाषेतील नावाशी सुसंगतता साधण्यासाठी हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवा सर्वांनी, महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर केरळचे प्रस्तावित नवीन नाव केरळम आणि संबंधित विधेयक केरळा अल्टरेशन्स ऑफ नेम बिल 2026. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा 11 ऑगस्ट 2026, राज्यसभेमध्ये 12 ऑगस्ट 2026 रोजी आणि संबंधित अनुसूची पहिली अनुसूची. यानंतर दुसरा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाच्या 50व्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या नावाची शिफारस केली आहे. तर महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहूयात. तर न्यायमूर्ती कोण आहेत? महेश चंद्र त्रिपाठी. शिफारस केलेले पद मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायमूर्ती हे. आणि शिफारस करणारे कोण आहेत? तर सुप्रीम कोर्ट कॉलेजियम. आणि कॉलेजियमची बैठक 6 ऑगस्ट 2026 रोजी झाली आणि कॉलेजियमचे नेतृत्व सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले आणि सध्याचे न्यायालय तर अलाहाबाद उच्च न्यायालय. अलाहाबाद उच्च न्यायालयातील स्थान दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पार्श्वभूमी तर यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे हे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहत होते. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट आपण पाहूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रस्तावित 50वे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी. उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय. मूळ न्यायालय तर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि शिफारस सुप्रीम कोर्ट कॉलेजियम आणि तारीख 6 ऑगस्ट 2026. यानंतर तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रक्ससाठी स्वातंत्र्य धोरण तयार करणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? आपले महाराष्ट्र. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वातंत्र्य धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे आपल्या भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे. आणि हरित व शाश्वत माल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ठळक मुद्दे पाहून घेऊयात. पहिले राज्य महाराष्ट्र. धोरण बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रक्ससाठी स्वातंत्र्य धोरण. मुख्य उद्दिष्ट इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या वापराला व निर्मितीला चालना देणे आणि प्रदूषण कमी करणे. तर माल वाहतूक क्षेत्रातील प्रदूषण कमी करणे. इंधन खर्च काय आहे? तर पारंपरिक इंधनावरील खर्च कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन तर कार्बन
उत्सर्जनामध्ये घट करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा मुख्य उद्देश काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये हरित, स्वच्छ व शाश्वत मालवाहतूक व्यवस्था विकसित करणे. यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे आपण पॉईंट पाहून घेऊया. तर इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वातंत्र्य धोरण करणारे पहिले राज्य आहे आपले महाराष्ट्र. क्षेत्र इलेक्ट्रिक कमर्शियल वाहतूक आणि मुख्य उद्देश आहे प्रदूषण व कार्बन उत्सर्जन कमी करणे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर विद्यार्थी मित्रांनो, एअर इंडियाचे नवीन CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तेवोल्डे गेब्रेमारियम असे त्यांचे नाव आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एअर इंडियाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD म्हणून तेवोल्डे गेब्रेमारियम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते एअर इंडियाचे माजी CEO कॅम्पबेल विल्यन यांची जागा घेतील. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे आपण पाहूयात. तर कंपनी एअर इंडिया नवीन CEO MD कोण आहेत, तेवोल्डे गेब्रेमारियम, मागील CEO कॅम्पबेल विल्सन आणि पद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO प्लस व्यवस्थापकीय संचालक. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय युवक दिवस कधी साजरा केला जातो, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 12 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय युवक दिवस म्हणजे इंटरनॅशनल यूथ डे दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर संयुक्त राष्ट्रसंघ यांनी तरुणांच्या समस्या आणि जागतिक समाजातील त्यांच्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस निश्चित केलेला आपल्याला दिसून येतोय. तर याचे उद्देश काय आहेत, तरुणांच्या समस्याकडे लक्ष वेधणे आणि सामाजिक व आर्थिक विकासामध्ये तरुणांचा सहभाग वाढवणे, तरुणांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि पहिला आंतरराष्ट्रीय युवक दिवस तर 12 ऑगस्ट 2000 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात आलेला होता. आणि आपल्या भारतातील महत्त्वाची टीप पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारी कारण आहे स्वामी विवेकानंद यांची जयंती. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट आपण पाहूयात. आंतरराष्ट्रीय युवक दिवस 12 ऑगस्ट, पहिला आंतरराष्ट्रीय युवक दिवस 12 ऑगस्ट 2000 साली आणि निश्चित करणारी संस्था आहे संयुक्त राष्ट्रसंघ. आपल्या भारताचा राष्ट्रीय युवा दिवस आहे 12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती. ठीक आहे. यानंतर सहावा प्रश्न, 2026च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये पुरुष चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्रेयस रॉयल यांनी. कोणी, तर श्रेयस रॉयल. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 च्या पुरुष ओपन गटाने विजेतेपद 17व्या वर्षीय ग्रँडमास्टर श्रेयस रॉयल याने पटकावले आहे. तर या ऐतिहासिक विजयासह श्रेयस रॉयल हा या स्पर्धेचा आजवरचा सर्वात तरुण विजेता ठरला. महत्त्वाचे पॉइंट पाहूयात. विजेता आहे श्रेयस रॉयल, वय 17 वर्ष, स्पर्धा ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 गट पुरुष ओपन, ठिकाण वॉरविक युनिव्हर्सिटी, कॉन्व्हेंट्री, युनायटेड किंगडम आणि एकूण फेऱ्या 9, गुण आहेत 7.5. अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी आंतरराष्ट्रीय मास्टर्स हॅरी ग्रीव, ऐतिहासिक विक्रम, स्पर्धेचा सर्वात तरुण विजेता. यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट, ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 चा सर्वात तरुण विजेता श्रेयस रॉयल हा आहे. यानंतर सातवा प्रश्न, 2026 चा डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार कोणाला संयुक्तपणे जाहीर झालेला आपल्याला दिसून येतोय. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पेचियम्मल आणि गोविंदम्मल यांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर डॉक्टर MS स्वामीनाथन अवॉर्ड फॉर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन 2026 हा प्रतिष्ठित पुरस्कार तामिळनाडूतील 2 महिलांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. तर त्यांचे नाव पाहूयात. पेचियम्मल रामनाथपुरम येथील आणि गोविंदम्मल विल्लुपुरम येथील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
यानंतर आपण योगदान पाहून घेऊया त्यांचे. तर पेचियम्मल समुद्री कचरा व्यवस्थापन, विशेषतः समुद्रामध्ये टाकून दिलेली जुनी मासेमारीची जाळी गोळा करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल, आणि गोविंदम्मल यांना शाश्वत व हवामान अनुकूल शेती प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या तळागाळातील कार्याबद्दल देण्यात आला. परीक्षेसाठी लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉइंट. तर पुरस्कार डॉक्टर MS स्वामीनाथन अवॉर्ड फॉर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन 2026. यानंतर विजेत्या पेचियम्मल आणि गोविंदम्मल, राज्य आहे तामिळनाडू. पेचियम्मल यांचे योगदान समुद्री कचरा व्यवस्थापन आणि गोविंदम्मल यांचे योगदान शाश्वत व हवामान अनुकूल शेती. यानंतर 8वा प्रश्न, उत्तर प्रदेशातील दूषित मातीमध्ये सापडलेल्या नवीन जीवाणूचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मायक्रोबॅक्टेरियम पॉल्युटिसोली असं त्याचे नाव आहे. काय? तर मायक्रोबॅक्टेरियम पॉल्युटिसोली. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. उत्तर प्रदेशातील उम्मारी गावातील कीटकनाशकांची दूषित मातीमध्ये बॅक्टेरियम पॉल्युटिसोली या नवीन जीवाणूचा शोध लागलेला आहे. तर हा शोध दिल्ली विद्यापीठ आणि CSIR IM टेक मधील संशोधकांनी लावलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जीवाणूचे वैशिष्ट्य काय आहे? तर नाव आहे मायक्रोबॅक्टेरियम पॉल्युटिसोली. शोधाचे ठिकाण उम्मारी गाव, उत्तर प्रदेश. रंग आहे चमकदार पिवळा आणि तापमान सहनशीलता 12 सेल्सिअस ते 46 सेल्सिअस. विशेषतः क्षमता अत्यंत अल्कधर्मी वातावरणातही जगू शकतो. यानंतर भविष्यातील उपयोग. तर जीवनसत्वांच्या निर्मितीसाठी, नवीन प्रतिजैविके विकसित करण्यासाठी आणि बायो रेमिडिशियल जैविक पद्धतीने प्रदूषण कमी करण्यासाठी. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवा नवीन जीवाणू मायक्रोबॅक्टेरियम पॉल्युटिसोली, राज्य आहे उत्तर प्रदेश आणि शोध आहे दिल्ली विद्यापीठ आणि CSIR IM टेक. आणि आढळलेली माती कीटकनाशकांची दूषित माती, विशेष उपयोग बायो रेमिडिशियन यासाठी. यानंतर 9वा प्रश्न, कोलंबिया देशाचे 36वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अबेलार्दो देला एस्प्रिएला यांची. कोणाची? तर अबेलार्दो देला एस्प्रिएला यांची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, अबेलार्दो देला एस्प्रिएला यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 7 ऑगस्ट 2026 रोजी पदाची शपथ यांनी घेतलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. राष्ट्राध्यक्ष नवीन अबेलार्दो देला एस्प्रिएला, देश आहे कोलंबिया. राष्ट्राध्यक्ष क्रमांक 36वे. शपथविधी 7 ऑगस्ट 2026. निवडणुकीतील विजय 21 जून 2026. मागील राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो. यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट. तर कोलंबियाचे 36वे राष्ट्राध्यक्ष अबेलार्दो देला एस्प्रिएला. यानंतर 10वा प्रश्न, कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी भारतीय बॅडमिंटनपटू कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अस्मिता चालिहा असे तिचे नाव आहे. काय? तर अस्मिता चालिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू म्हणून अस्मिता चालिहा हिने इतिहास रचला. अंतिम सामना 9 ऑगस्ट 2026 रोजी झाला. ठिकाण आहे आसान, दक्षिण कोरिया. अंतिम सामन्याचा निकाल अस्मिता चालिहा हान किशानशी, लक्षात ठेवा. आणि अंतिम स्कोर 14-21, 21-14 आणि 21-14 अशा प्रकारचा. परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट. स्पर्धा आहे कोरिया मास्टर्स 2026. महिला एकेरी विजेती अस्मिता चालिहा. ऐतिहासिक कामगिरी, कोरिया मास्टर्स महिला एकेरी जिंकणारी पहिली भारतीय. यानंतर अंतिम प्रतिस्पर्धी हान कियानशी चीनमधील. आणि अंतिम सामना 9 ऑगस्ट 2026. ठिकाण आहे आसान, दक्षिण कोरिया. यानंतर 11वा प्रश्न. हा प्रश्न दिनविशेषवर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक हत्ती दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन
सी 12 ऑगस्ट या दिवशी जागतिक हत्ती दिवस साजरा करण्यात येत असतो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. जागतिक हत्ती दिवस म्हणजेच वर्ल्ड एलिफंट डे दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश आहे आशियाई आणि आफ्रिकन हत्तीच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जगभरामध्ये जनजागृती निर्माण करणे. महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. तारीख आहे 12 ऑगस्ट आणि सुरुवात 12 ऑगस्ट 2012 मध्ये झाली. मुख्य उद्देश आहे हत्तींचे संरक्षण व संवर्धन करणे. प्रमुख समस्या अवैध शिकार आणि हस्तिदंतांचा बेकायदेशीर व्यापार आणि मानव हत्ती संघर्ष. यानंतर अधिवासाचा धोका. तर विद्यार्थी मित्रांनो, जंगलांच्या ऱ्हास व नैसर्गिक अधिवासामध्ये घट आणि संवर्धनाचे महत्त्व काय आहे, तर हत्तींच्या अस्तित्वाला असलेले धोके कमी करण्यासाठी नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, अवैध शिकारीला आळा आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जागरूकता निर्माण केली जाते. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवा. तर जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट, सुरुवात 2012, मुख्य उद्देश हत्तींचे संरक्षण व संवर्धन, प्रमुख प्रजाती आशियाई व आफ्रिकन हत्ती. यानंतर 12वा प्रश्न, 2026च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिप मधील महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बोधना शिवानंदन यांनी. कोणी? तर बोधना शिवानंदन. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. 2026च्या ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप मधील महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारतीय वंशाच्या 11 वर्षीय बोधना शिवानंदन हिने पटकावले आहे. तर या विजयासह ती ब्रिटनची आतापर्यंतची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन ठरली आहे. महत्त्वाचे पॉइंट पाहूयात. विजेती बोधना शिवानंदन, वय 11 वर्ष, स्पर्धा ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 महिला चॅम्पियनशिप, कालावधी 1 ते 9 ऑगस्ट 2026, ठिकाण आहे वॉरविक विद्यापीठ, कोव्हेंट्री, इंग्लंड. आणि अंतिम सामना रॅपिड चेस प्ले ऑफ आणि अंतिम प्रतिस्पर्धी त्रिशा कन्या मारला. त्यानंतर ऐतिहासिक विक्रम. तर ब्रिटनची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट, तर ब्रिटिश वुमन्स चेस चॅम्पियनशिप 2026 विजेती बोधना शिवानंदन. आणि वय 11 वर्ष, विक्रम, ब्रिटनची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन ठरली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर टाटा सन्सचे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एन चंद्रशेखरन असे त्यांचे नाव आहे. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पुढील कार्यकाळासाठी अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर महत्त्वाचे पॉइंट पाहूयात. अध्यक्ष एन चंद्रशेखरन, कंपनी टाटा सन्स, आणि सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी समाप्त. आणि सध्याचा कार्यकाळ ते कार्यरत पूर्ण होईपर्यंत पदावर राहणार. पुढील कार्यकाळ, तर पुढील टर्मसाठी अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत. आणि मुख्य कारण त्यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराला संचालक मंडळामध्ये एकमताने पाठिंबा न मिळणे. तर महत्त्वाची पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया. तर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याशी धोरणात्मक मतभेद असल्याचे वृत्त आहे. परीक्षेसाठी लक्षात ठेवा पॉइंट. तर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, कार्यकाळ समाप्ती 20 फेब्रुवारी 2027, आणि पुढील टर्म स्वीकारणार ते नाहीत. यानंतर 14वा प्रश्न, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 नुसार कोणता आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा यामध्ये प्रस्ताव आहे. आणि आयोगाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहूयात. याचा उद्देश काय सांगण्यात आलेला आहे? तर विविध न्यायाधिकरणांच्या नियुक्त्या, कार्यकाळ, प्रशासन आणि सेवा शर्तींमध्ये एक समानता, पारदर्शकता व स्वायत्तता असणे. तर प्रस्तावित रचना आपण यामध्ये पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्ष आहे यामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश. सदस्य एकूण 4 आहेत. यामध्ये 2 आहेत न्यायिक सदस्य, 2 आहेत तांत्रिक सदस्य. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 15वा. तर विद्यार्थी मित्रांनो, फायटर कॉम्बॅट लीडर म्हणजेच FCL कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरलेल्या आहेत? तर त्यांचे नाव आहे ऑप्शन बी भावना कांत. काय तर भावना कांत. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर भावना कांत या ग्वाल्हेर येथील टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मधून प्रतिष्ठित फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. तर त्यांचे नाव आहे स्क्वाड्रन लीडर भावना कांत. दल आहे भारतीय हवाई दल म्हणजेच IAF. हे कोर्स आहे फायटर कॉम्बॅट लीडर. संस्था आहे TACDE म्हणजेच टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट. ठिकाण आहे ग्वाल्हेर मध्य प्रदेश आणि ऐतिहासिक कामगिरी आहे FCL कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. त्यानंतर तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे मी घेतलेले आहेत. तर पहिली भारतीय महिला भावना कांत. कोर्स आहे फायटर कॉम्बॅट लीडर. संस्था TACDE आणि ठिकाण आहे ग्वाल्हेर. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर चला प्रश्न पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्रातील शासकीय कामकाजामध्ये किती टक्के मराठी भाषा अनिवार्य होणार आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.